मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापुरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे। त्यानिमित्तानं कोल्हापूर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारल्यात। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय नूतनीकरण, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या कामांचा आज लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूरमध्ये विविध कामांचा शुभारंभ आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे। लोकार्पण सोहळा आहे तो होणार आहे। खास करून सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी। कारण बरोबर 2 वर्षांपूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला या ठिकाणी आग लागली आणि त्याच्यामध्ये ते संपूर्ण नाट्यगृह आहे ते जळून खाक झालं होतं। त्याच्यानंतर सरकारनं तातडीनं निधी उभा केला आणि हे नाट्यगृह बरोबर 2 वर्षांनी आहे तसं उभा केलेलं आहे आणि त्याचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा होणार आहे। कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत कमानी आहेत त्या उभा केलेल्या आहेत। कारण केशवराव भोसले नाट्यगृह असेल त्याचबरोबर इतर कामांचं देखील उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कोल्हापूरकरांची असेल किंवा महाराष्ट्रातल्या तमाम कलाकारांची इच्छा होती की जे केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं झालं पाहिजे आणि तशाच पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा उभा केलेलं आहे आणि म्हणून या उद्घाटन प्रसंगी बघितलं तर संपूर्ण कोल्हापूरकरात नागरिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ते अशा पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। होर्डिंग्ज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात लावलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि लवकरच केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरकरांच्या कलाकारांच्या सेवेमध्ये येणार आहे। कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।